महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता. राज्य सरकारच्या शोध मोहिमेतनं धक्कादायक माहिती समोर. राज्यामधल्या 48 शहरात सध्या 5023 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक एक्स पोस्ट. वेळ आली आहे एकत्र येण्याची. मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार. मराठी अस्मितेच्या रक्षणाकरता एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. दोन्ही पक्षांचा हा अंतर्गत विषय. एकाने साथ दिली तर दुसऱ्याने प्रतिसाद द्यायचा की नाही ते ठरवावं. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर आशिष शेलारांचं भाष्य. योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ, शेलार यांचं सूचक वक्तव्य. उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चेवर चंद्रहार पाटील यांचं स्पष्टीकरण. कुडाळमध्ये शिंदेना भेटल्यावर रंगली होती चर्चा. आपल्या हितशत्रूंनीच खोट्या बातम्या पेरल्याचं चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. मे महिन्यात राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांवरील नियुक्त्या होणार. महायुतीच्या ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा प्रभाव तिथे त्या पक्षाला जवळपास 65 ते 70% पदं दिली जाणार. लंडन भेटीदरम्यान सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य. पुण्यातील न्यायालयाचं राहुल गांधींना समन्स. 9 मे रोजी हजर राहण्याचे दिले आदेश. 10वी परीक्षेचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात तर 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता. पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी याकरता निकाल लवकरात लवकर जाहीर होणार. मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार. त्यामुळे राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं महामार्ग बंद राहणार. गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं आजपासून 4 दिवस घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी. मात्र तरीही अवजड वाहतूक सुरूच. त्यामुळे वाहतूक कोंडी. एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार. सोमवारी MMRDA कडनं बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पुलाचं काम सुरू होणार. अंधेरीतील गोखले पुलाचं काम पूर्ण. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. गिरणी कामगार मुंबईतच घरं देण्याच्या मागणीसाठी आग्रही. घरांसाठी मुंबईत जागा शोधून 10 दिवसात अहवाल द्यावा. उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. सेलू आणि वांगणीत घरं देण्यास गिरणी कामगारांचा होता विरोध. पश्चिम रेल्वे मार्गावर आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12:30 पर्यंत ब्लॉक. या कालावधीत 163 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवली दरम्यान पुलाचं काम असल्यानं ब्लॉकचा निर्णय. CSMT ते चुनाभट्टी या हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:40 पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात पनवेल ते वाशी आणि CSMT गोरेगाव सेवा बंद राहणार. रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ठाणे मार्गावर मेगा ब्लॉक. त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावतात. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात भाजप रस्त्यावर. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन. भिवंडी तालुक्यातल्या राहणाल गावच्या हद्दीतील फर्निचर गोदामाला आग. फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी. 8 ते 10 गोदामं जळून खाक. आगीमुळे परिसरात धुराचे लोट. आगीचं कारण अस्पष्ट. गोदामाला लागलेल्या आगीमुळे 4 मजली इमारत कोसळली. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 1 ते 4 दरम्यान केंद्र सरकारकडनं वेव्ह 2025 कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई महापालिकेच्या 400हून अधिक अभियंत्यांवर या कार्यक्रमाची जबाबदारी. त्यामुळे पावसाळापूर्व कामावर परिणाम होण्याची शक्यता. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या कल्याण मतदारसंघातील 73 प्रवासी सुखरूप परतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी बजावली महत्वाची भूमिका. नालासोपाऱ्यात पाकिस्तानच्या झेंड्यावरून वाद. काही नागरिकांकडून पाकिस्तानचा झेंडा वापरत असल्याची विचारणा. दुसऱ्या गटाकडून धर्माचा झेंडा असल्याचा दावा. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ भाजप युवा मोर्चा सचिव अशोक शेळके यांच्याकडून पोहोचला. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री JP नड्डा पुण्यामध्ये. दगडूशेठ मंदिरात नड्डांकडून गणेश याग. पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण पाणी पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या CCTV प्रकल्पासाठी शहरातले 61 रस्ते खोदण्यास परवानगी. मात्र हे काम पूर्ण करण्यास पालिकेला 31 मे पर्यंतची मुदत. त्यावरून वाहतूक, पोलीस आणि महापालिका यांच्यामध्ये वादाची ठिणगी. सोलापुरातल्या करमाळ्यात पहलगाम हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या अझर शेखला अटक. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कारवाई. साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या तेलदरामध्ये वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता. सांगलीच्या जत तालुक्यात एका आश्रमशाळेत मुख्याध्यापकाने 7 विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा संशय. या प्रकरणी समाज कल्याण आणि महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चौकशी सुरू.
अमृत महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या चितळे बंधूंची बाकरवडी नव्या स्वरूपात. IPLचं औचित्य साधत चितळे बंधूंकडून आता मिनी स्वरूपात बाकरवडी. कर्जत जामखेडसाठी सीना कालव्याचं आवर्तन रविवारपासून पूर्ण दाबाने सोडलं जाणार. कुकडीचं आवर्तनही तातडीने सोडावं, अधिकाऱ्यांचं आश्वासन. आमदार रोहित पवार यांची माहिती. नाशिकच्या चांदवड शहरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंद. अर्ध्या दिवसाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरातील बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना अहिल्यानगरमध्ये श्रद्धांजली. यावेळी मुस्लिम बांधवांकडून काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध. महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ई सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात दुपटीने वाढ. त्यामुळे शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांचा किमतीमध्ये अचानक वाढ. वाढती महागाई लक्षात घेता सेवा शुल्कामध्ये वाढ. पाणी जपून वापरा, नाहीतर भविष्यात पेट्रोल पंपावरून पाणी विकत घेण्याची वेळ येईल. नंदुरबार जलसंपदा विभागाने कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरने वेधलं लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर. जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्टवर. तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना. नाशिकमधील दिंडोरी तालुक्याच्या वनारवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू. वारंवार वन विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं स्थानिकांकडून नाराजी व्यक्त. मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शीख मळ्यात शिरला बिबट्या. 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणावरून एका बिबट्याला करण्यात आलेलं जेरबंद. पुन्हा दुसरा बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी. परभणीचे जिल्हाधिकारी आणि नियोजन अधिकारी अजित पवारांच्या रडारवर. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये गडबड झाल्यास जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना सोडणार नाही. बैठकीमध्ये अजित पवारांनी दिला थेट दम. परभणीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलन. पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फोडत आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. अंबादास दानवे वारकऱ्याच्या वेशभूषेत आंदोलनात सहभागी. लबाडांनो पाणी द्या म्हणत ठाकरेंची शिवसेना आक्रमक. धाराशिव तहसील कार्यालयात डिजिटल QR कोड लायब्ररी. डिजिटल वाचनालयात महसूल विषयक वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरं, ऑनलाईन 7/12 आणि महसूल क्षेत्राशी संबंधित पुस्तकं. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकतमध्ये झेंडा काढण्यावर 2 गटात झालेल्या वादाचं प्रकरण. 45 जणांविरोधात गुन्हा दाखल. 21 आरोपींना अटक. बीडच्या नेकनूरमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे पोलिसांसोबतचे रील्स व्हायरल. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून असून तो फरार. मात्र रील व्हायरल झाल्यानं आरोपी पोलिसाच्या जवळचा असल्याचा नातेवाईकांचा आरोप. पहलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोली बंदची हाक. बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड तुळजाभवानी चरणी लीन. कुटुंबियांसह घेतलं दर्शन. यावेळी तुळजापूर संस्थानकडून राजश्रीचा सन्मान. 100व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीत विदर्भातल्या पारंपरिक लोककलेचं दर्शन. वाघा नृत्य, तमाशा, गोंधळ, संत परंपरांच्या झाक्याचा सहभाग. नागपूर शहरात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी तर ठाणे शहरात सापडले 1106 पाकिस्तानी. राज्य सरकारच्या शोध मोहिमेतली माहिती. नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा खिंडार. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारेंसह 16 सरपंच, 6 नगरसेवक, 12 कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भाजपमध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यामध्ये. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला राहणार उपस्थित. गोंदियामध्ये आज दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंदची हाक. भाजी विक्रेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधत केला हल्ल्याचा निषेध. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा. देशातल्या सुरक्षेच्या बाबतीत कडक पावलं उचलावीत. मोर्चाद्वारे मागणी. जन्मनोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र सादर केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. 49 लोकांनी जन्मनोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याचा सोमय्यांनी केलेला आरोप. मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्या हत्येचा प्रयत्न आणि इतर गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठामध्ये याचिका. या प्रकरणी सुनावणी पूर्ण. कोर्टाने निर्णय राखून ठेवला.
भंडाऱ्यामध्ये सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची साठवणूक करणाऱ्या तिघांना अटक. पवनी पोलीस आणि एलसीबीच्या पथकाची कारवाई. आरोपींपैकी एक वनपरिक्षेत्र कार्यालयाचा हंगामी वनमजूर. भंडाऱ्यातल्या तुमसर पंचायत समितीच्या इमारतीला आग. रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण कागदपत्र जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. भंडाऱ्याच्या अडाळ वनपरिक्षेत्रातील लोहारामध्ये 5,000 रोपं जळून खाक. वीज तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. वनाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. यवतमाळच्या पुसदमधल्या वसंतनगर परिसरातनं 2 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. या प्रकरणी दोघांना अटक. यवतमाळच्या आर्णीतील सुधाकर नगर गावामध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण. भीषण पाणी टंचाई असल्यानं गावकऱ्यांना 3 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय. वाशिममध्ये केवायसी नसल्यानं 10,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घेण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील बोरगाव नांदगावातील सरकी गोदामाला आग. लाखो रुपयांचा माल आगीमध्ये जळून खाक. कारण अस्पष्ट. रायगडमधील आंबेवाडी ते निबी कालव्याची खासदार तटकरेंकडून पाहणी. कालवा दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याच्या अधिकाऱ्यांना तटकरेंच्या सूचना. रायगडच्या नागोठणेमध्ये पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध. हातात तिरंगा घेऊन बाजारपेठेतनं रॅली काढत निषेध व्यक्त. माथेऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी स्थानिकांचा पुढाकार. रोपवे प्रकल्पाला मंजुरी मिळू नये. हा प्रकल्प अद्यापही कागदावरच. लवकरात लवकर रोपवे आणि फिनॅक्युलर सारखा प्रोजेक्ट सुरू करण्याची स्थानिकांची मागणी. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये रिक्षावर दरड कोसळली. दरड धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनाने ग्रामस्थांना दिली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यानं ग्रामस्थांचा रास्ता रोको. रायगडच्या म्हसळा शहरात कार चालकाकडून एसटी बस चालकाला मारहाण. एसटी चालकाने साईड दिली नाही म्हणून कार चालकाकडून एसटीत घुसून मारहाण. दिघी नाका परिसरातली घटना. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.